लाडक्या बहिणींसाठी अतिशय आनंदाची बातमी. मार्च महिन्याचा दुसरा हप्ता देखील जमा झालेला आहे. पहिला हप्ता हा फेब्रुवारीचा जमा झाल्यानंतर लगेच दुसरा मेसेजसुद्धा आलेला आहे. दुसरा हप्तासुद्धा 1,500 रुपयांचे असे मिळून 2 हप्ते 3,000 रुपये वाटप झालेला आहे. लगेच मोबाईल चेक करा. तुम्हाला आता मी मेसेजसुद्धा दाखवणार आहे. स्वतः आदित्य तटकरे मॅडमांनी लाईव्ह येऊन सांगितलेलं आताच 15 मिनिटापूर्वी. आज मार्च महिन्याचा हप्ता सुरू झालेला आहे. 20 जिल्ह्यांमध्ये वाटप आहे. मार्च हप्त्याचा बघा इथं तुम्ही बघू शकताय. 9 मार्च लाडकी बहीण मार्च 2025 अवेलेबल बॅलन्स बघू शकताय तुम्ही. आणि 10:12 हा मेसेज आपल्या लाडक्या बहिणींच्या खात्यावरती आलेला आहे. आपण लगेच त्यांचा स्क्रीनशॉटसुद्धा मागवून घेतलेला आहे. आणि तुम्हाला हा 9 मार्च आहे. सोबतच तुम्हाला मी 8 मार्चसुद्धा दाखवतो आहे. कालचा हा मेसेज असल्यामुळं हा कालचा मेसेज आहे. लक्षात घ्या, सर्व लाडक्या बहिणींना अतिशय महत्त्वाची आणि आनंदाची बातमी ही आहे. बघा इथं मी परत तुम्हाला सांगतो की 2 हप्ते हे जमा व्हायला सुरू झालेले आहे. सेपरेट मेसेज आलेला आहे. फेब्रुवारीचं सेपरेट मेसेज, मार्चचं सेपरेट मेसेज. आता कोणाला मिळणार, काय मिळणार हे सर्व डिटेल आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. व्हिडिओ संपूर्ण पाहिल्यानंतर तुम्हाला कळेल, कारण स्वतः आदित्य तटकरे मॅडमांनी आत्ताच 15 मिनिटापूर्वी येऊन माध्यमांशी बोलताना सुद्धा सांगितलेलं आहे आणि त्यांनी तिथं सगळं व्यवस्थित डिटेलमध्ये माहिती सांगितलं आहे. सोबत आपण ही सुद्धा बघत आहोत. बघा कमेंट्ससुद्धा मी तुम्हाला दाखवत आहे. बघा हे आत्ताची कालचे आहे कमेंट, ज्यांना पैसे मिळाले आहेत. आज सकाळीसुद्धा पैसे आलेले आहेत. काही महत्त्वाच्या लाडक्या बहिणींना पैसे आलेले आहेत. तर मी तुम्हाला तेच सांगतो आहे की लाडक्या बहिणींनो पैसे यायला सुरुवात झालेले आहेत. 3,000 रुपये आता भरपूर लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये जमा झालेले आहेत. तर बघा आदित्य तटकरे मॅडम काय म्हणाल्या. सर्वात महत्त्वाकांक्षी योजना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ज्या वेळेला आपण राबवली त्यावेळेला खरं तर सरकारकडे पर्याय होता की वेगवेगळ्या विविध खात्यांच्या माध्यमातून ती राबवता आली असती. पण आज एक महिला मंत्री म्हणून किंवा तरुण मंत्री म्हणून महायुतीच्या सरकारमध्ये सन्मान्य मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब असतील, उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब असतील, उपमुख्यमंत्री अजितदादा असतील, त्यावेळेला आपणही त्या ठिकाणी एक वरिष्ठ मंत्री म्हणून मला मार्गदर्शन करण्यासाठी होतात. इतरही मंत्रिमंडळातील सहकारी होते. कधीही असं भासवून दिलं नाही की ही तरुण किंवा एक महिला मंत्री आहे म्हणून 2.5 कोटीपेक्षा जास्त लाभार्थी असणारी ही योजना हिच्याकडून राबवली जाईल का नाही अशी शंका कधी मनामध्ये आली नाही. आणि म्हणूनच तो आत्मविश्वास किंवा खऱ्या अर्थानं महिला म्हणून एक लोकप्रतिनिधी म्हणून सक्षमपणे आपण काम करू शकतो हा एक विश्वास त्या निमित्ताने जाणवला. आणि म्हणूनच मी महायुतीच्या सरकारचे सुद्धा या निमित्ताने मनापासूनचे आभार मानेन आणि त्यांचे अभिनंदन करेन. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण ही योजना राबवत असताना सर्वप्रथम तर अनेक आव्हानं होती, कारण महाराष्ट्र राज्य हे देशामधलं एक पहिल्या 5 मोठ्या राज्यांपैकी एक आहे. त्यामुळे त्याची संपूर्ण प्रक्रिया पारदर्शकपणे राबवत असताना गरजू महिलांपर्यंत आणि 2.5 लाखापेक्षा कमी उत्पन्न असणाऱ्या महिलांपर्यंत ही योजना आपण पोहोचवावी आणि 21 ते 65 या वयोगटातील महिलांपर्यंत आपण ही योजना प्रामाणिकरित्या पोहोचवावी या दृष्टिकोनातून जुलै महिन्यापासून त्याची प्रक्रिया सुरू केली. आणि आज मला आनंद आणि अभिमान आहे की जागतिक महिला दिनाच्या पार्श्वभूमीवर उद्या आजपासूनच आपण फेब्रुवारी महिन्याचा आणि मार्च महिन्याचा एकत्रितपणाने लाभ जवळपास 2,52,00,000 पेक्षा अधिक महिलांपर्यंत आज पोहोचवत आहोत. याचा एक विशेष आनंद आणि अभिमान मला निश्चितपणाने आहे. आज दोन्ही हप्ते एकत्रित सगळ्या लाडक्या बहिणी खुश होत आहेत. आज महिला दिनाचं औचित्य साधून फेब्रुवारी आणि मार्च महिन्याचा जो एकत्रित हप्ता आहे 3,000 सन्मान निधीचा हा आज आपण महिलांच्या थेट खात्यामध्ये वितरित करत आहोत. साधारणपणे 2,52,00,000 इतक्या महिलांना आपण हा लाभ आज आम्ही TDPTच्या माध्यमातून आम्ही वितरित करत आहोत. आणि साधारणपणे या औचित्यासाठी व महिला दिनाचा एक विशेष म्हणून आम्ही ह्या दोन्ही महिन्याचा लाभ आज महायुतीच्या सरकारच्या माध्यमातून राज्याचे मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री यांच्या सूचनेनुसार आज सुरुवात केलेली आहे. ताई, आज खरं तर महिला दिन आहे आणि जी लाडकी बहीण योजना आहे त्या योजनेवरती अनेक टीका देखील केली गेली. विधान परिषदेमध्ये देखील प्रश्न उपस्थित केले गेले. आता त्यांना हप्ते मिळत आहे, तर मग नक्की काय भावना व्यक्त करा. एकही महिना असा नाहीये की ज्या महिन्यात महिलांना लाडक्या बहिणीचा हप्ता मिळाला नाहीये. डिसेंबर महिन्यामध्ये सुद्धा आचारसंहिता संपल्यानंतर झालेला आहे. जानेवारी महिन्यामध्ये सुद्धा वितरित झालेला आहे. फेब्रुवारी महिना आणि मार्च महिना 8 मार्चचं उद्दिष्ट आम्ही ठेवून त्या ठिकाणी ती तयारी करत होतो, जेणेकरून एक विशेष त्या दिवसाचं एक औचित्य साधून ते आम्हाला महिलांच्या खात्यापर्यंत पोहोचवता येईल. त्याच्यामुळे टीका तर या योजनेवर सुरुवातीपासून होतच आलेली आहे आणि त्या टीकेकडे फार लक्ष न देता महिलांच्या आयुष्यामध्ये सकारात्मक बदल करण्याच्या दृष्टिकोनातून ही योजना आम्ही यशस्वीरित्या राबवण्याकडे जास्ती लक्ष देत आहोत. सदस्य महोदयांनी या ठिकाणी विचारल्याप्रमाणे खरं तर एक महायुतीच्या सरकारची सर्वात महत्वाकांक्षी योजना म्हणून आपण ही मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण ही योजना घोषित केली. आणि घोषित केल्यापासूनच साधारणपणे विरोधकांची टीका असेल ही त्याच्यावर होत राहिली, पण महिलांनी आणि लाडक्या बहिणींनी या योजनेला अतिशय उद्दंड असा प्रतिसाद दिला.
मी ज्या वेळेला जुलै महिन्यामध्ये याचं रजिस्ट्रेशन सुरू केलं त्यावेळेसपासून आतापर्यंत जवळपास 2,63,00,000 इतके अर्ज हे या ठिकाणी आपल्याला विभागाकडे प्राप्त झाले. वेगवेगळ्या स्तरावर त्या ठिकाणी रजिस्ट्रेशन ऑनलाईन पद्धतीनं करण्यात आलं आणि आपल्या माध्यमातून सभापती महोदय, मी सन्मान्य सदस्य महोदयांनी या ठिकाणी माहिती देऊ इच्छिते की साधारणपणे स्क्रुटिनीची जी प्रक्रिया ही ऑगस्ट महिन्यामध्ये आम्ही सुरू केली, कारण 1 जुलैपासून अर्ज भरण्याची प्रक्रिया ही सुरुवात झाली आणि ऑगस्ट महिन्यामध्ये आम्ही स्क्रुटिनीची सुरुवात त्या ठिकाणी करत असताना संजय गांधी निराधार योजनेचा जो डेटा आहे, जो आमच्या विभागाला त्या ठिकाणी संबंधित विभागाकडून प्राप्त झाला, त्यानुसार 25 ऑगस्ट रोजी आम्हाला जवळपास 1,97,000 सुमारे इतक्या संजय गांधी निराधार योजनेमध्ये लाभ घेत असणाऱ्या भगिनींचा त्या ठिकाणी डेटा प्राप्त झाला. ही प्रक्रिया जी आहे ही साधारणपणे रजिस्ट्रेशनची सुरू असल्यामुळे त्या टप्प्यात जसे जसे अर्ज होत गेले तशा पद्धतीनं संजय गांधी निराधार योजनेचे किंवा इतर जे काही योजना आहेत याचा जो डेटा आहे तो त्या ठिकाणी प्राप्त होत. जुलै ऑगस्ट महिन्यामध्ये जितके अर्ज प्राप्त झाले त्यानुसार साधारणपणे हे 1,96,000 का 1,97,000 इतका डेटा प्राप्त झाला. तो त्याच वेळेला स्क्रुटिनीमधून आम्ही बाद केला. त्यानंतर सप्टेंबर महिन्यामध्ये जे रजिस्ट्रेशन झालं त्याच्यामध्ये साधारणपणे सप्टेंबर ऑक्टोबर महिन्याचा जवळपास 2,54,000 इतका साधारणपणे संजय गांधी निराधार योजनेचा आम्हाला डेटा प्राप्त झाला. त्याच वेळेला तत्कालीन तशी आम्ही त्या पद्धतीनं कारवाई करत गेलो. मधल्या कालावधीमध्ये नोव्हेंबर असेल, ऑक्टोबर असेल, नोव्हेंबर असेल, डिसेंबर असेल या कालावधीमध्ये आचारसंहिता होती आणि त्या आचारसंहितेच्या कालावधीमध्ये स्क्रुटिनीची जी प्रक्रिया आहे ही संपूर्णपणाने त्या ठिकाणी बंद होती. या व्यतिरिक्त सुद्धा प्रत्येक जी स्कीम असते ही स्टँड अलोन स्कीम असते आणि त्यामुळे त्याचा जो डेटा आहे तो आम्ही इतर विभागाकडून मागत असतो. त्याचा डेटा काही आम्ही ऍक्सेस परस्पर करत नसतो. ही कुठलीही योजना आपण संजय गांधी निराधार घेतली किंवा अन्न व नागरी पुरवठ्याची असणारी जी काही आनंदाचा शिधा असेल किंवा इतर ज्या योजना असतील ह्या सुद्धा इतर विभागाकडून त्याचा जो डेटा आहे हा प्राप्त करून घेत असतात. आपण त्याच्या डेटाचा ऍक्सेस काही परस्पर कुठलाही विभाग एकमेकाच्या डेटाचा ऍक्सेस काही करत नसतं. त्यामुळे जसा जसा डेटा प्राप्त होत गेला त्या पद्धतीनं या ठिकाणी आपण जी संबंधित आहे ती कारवाई करत गेलो. मला आपल्या सभापती महोदय आपल्या माध्यमातून सभागृहातील सदस्यांना सुद्धा या संदर्भातली माहिती द्यायची आहे की लाडक्या बहिणीचा जो GR आपण जुलै महिन्यामध्ये आणि ऑगस्ट महिन्यामध्ये जो काही शासन निर्णय आपण निर्गमित केला त्यात एकाही निकषामध्ये आम्ही आत्ताही निवडणूक झाल्यानंतरही बदल केलेले नाहीत. एकही निकषामध्ये आपण बदल केलेले नाहीत. या निकषाला अनुसरूनच आपण जी काही आहे ती प्रक्रिया आणि कारवाई ही करत गेलेलो आहोत. या व्यतिरिक्त जे काही जिल्हा स्तरावरून स्थानिक प्रशासनावरून जशा तक्रारी प्राप्त होत गेल्या त्या तक्रारींच्या बद्दलची जी काही कारवाई आहे ती योग्य पद्धतीने आपण करण्यात आली. आपल्याला RTO विभागाकडून, परिवहन विभाग जो आहे यांच्याकडून सुद्धा आपल्याला त्यांच्याकडे असणारा जो डेटा आहे तो सुद्धा आपल्याला जसा प्राप्त होत गेला त्या पद्धतीनं आपण त्याच्यामध्ये लाभार्थ्यांची जी संख्या आहे ज्या पात्र ठरतात त्यानुसार करत गेलो. मला आपल्याला सभागृहातील सदस्यांना आपल्या माध्यमातून सभापती महोदय आणखीन एक माहिती द्यायची आहे. ज्या वेळेला जुलै महिन्यामध्ये या योजनेचं रजिस्ट्रेशन सुरू झालं त्यावेळेला सुमारे 50 लाख महिला अशा होत्या ज्यांचं अकाउंट आधार सीडेड नव्हतं, बँकचं अकाउंट. आणि कुठलाही योजनेचा लाभ देत असताना आधार सीडिंग ही याही योजनेच्या आपल्या निकषामध्ये आपण त्या ठिकाणी ठेवलेली होती. आणि ज्या वेळेला आपण ही योजना घोषित केली त्यावेळेला जवळपास 50 लाख महिलांचे अकाउंट आधार सीडिंग करून घेण्याचं प्रक्रिया सुद्धा ही आपल्याला करून घ्यायची होती. त्यामुळे जसे आकाउंट्स आधार सीडेड होत जातात तशा पद्धतीनं या पात्र महिलांना त्यांच्या खात्यामध्ये हा लाभ जो आहे हा वितरित केला जातो आणि त्यानुसार ही संपूर्ण प्रक्रिया ही सुरू आहे. जशी आम्हाला संबंधित विभागाकडून माहिती येते त्यानुसार आपण करत जातो. दुसरी महत्वपूर्ण गोष्ट, ही जी योजना आहे ही 21 ते 65 या वयोगटातील महिलांना आहे. म्हणजे दर महिन्याला जसं 65 वयोगट उलटून ज्या महिला त्या ठिकाणी तो वयोगट पार करतील त्या योजनेच्या निकषातून बाहेर पडणार आहेत. त्याच्यामुळे ती संख्या सुद्धा ही दर महिन्याला अपडेट होत जाणार आहे आणि त्यानुसार जी लाभार्थ्यांची संख्या आहे याच्यामध्ये बदल होणार आहे. दरवेळेला सुमारे नाही म्हटलं तरी आता 1,20,000 इतक्या ज्या महिला आहेत ह्या 65 वयोगटाच्या पुढे गेलेल्या आहेत. त्यामुळे त्या ह्या योजनेमध्ये आता पात्र ठरत नाहीयेत. काही अशा स्त्रिया सुद्धा आहेत जे विवाह होऊन इतर राज्यामध्ये त्या ठिकाणी जात असतात, स्थलांतरित होत असतात. त्यामुळे ही जी प्रक्रिया आहे ही ऑनगोईंग आहे आणि मला आपल्या सभापती महोदय माध्यमातून सन्मान्य सर्व सदस्यांनी या ठिकाणी सांगायचंय की आज जवळपास 2.5 कोटी इतक्या महिलांपर्यंत या योजनेचा लाभ आपण पोहोचवत असताना दरवेळेला त्या महिलांना आपण अशा पद्धतीनं त्यांच्या खात्यावर ज्या वेळेला हा निधी आम्ही सन्मान निधी जमा करत असतो त्यावेळेला महायुतीच्या सरकारचं त्या योजनेचं या सबंध माता भगिनी लाडक्या बहिणी अभिनंदनच करत असतात. त्यांच्या आयुष्यामध्ये आलेला हा सकारात्मक बदल हा त्यांना जाणवत गेला आणि त्याचे पडसाद कुठे ना कुठेतरी आपल्याला त्या ठिकाणी निवडणुकीच्या कालावधीमध्ये पाहायला मिळाले असतील. 2100च्या संदर्भातला आपण त्या निमित्ताने उल्लेख केला. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी येत्या अधिवेशनाच्या कालावधीमध्ये किंवा अर्थसंकल्पामध्ये आपण 2100 घोषित करू अशा पद्धतीचं कुठेही त्या ठिकाणी
वक्तव्य हे केलेलं नाही. राज्याची संबंध एखादी योजना ज्या वेळेला आपण जाहीर करत असतो त्यावेळेला ती योजना जाहीर करत असताना इतर 100% देणार ना. जाहीरनामा हा 5 वर्षासाठी असतो. या अर्थसंकल्पामध्ये एक विषय करणार तिचं वक्तव्य हे कुठेही केलेलं नाही. 5 वर्षासाठी हा जाहीरनामा जाहीर केला जातो आणि योग्य पद्धतीनं त्या संदर्भातलाही प्रस्ताव विभाग म्हणून ज्या वेळेला शासन असेल, मुख्यमंत्री महोदय, दोन्ही उपमुख्यमंत्री महोदय, मंत्रिमंडळ ज्या वेळेला त्या संदर्भातलं सूचित करेल, निर्णय करेल, त्यावेळेला विभाग म्हणून आम्ही तशा पद्धतीचा प्रस्ताव जो आहे हा शासनासमोर ठेवण्यात